तर मुंब्रामधील शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेवरून झालेल्या वादामध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शाखा जमीनदोस्त केली होती आणि नवी शाखा उभारण्यासाठी भूमिपूजन करण्यात आलं होतं। त्यानंतर आता उद्धव ठाकरे मुंब्रा शहरात येणार आहेत आणि त्यामुळे उद्धव ठाकरे काय भूमिका घेत आहेत याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। ठाण्यामधील मुंब्रा येथील जुनी शिवसेना शाखा बुलडोझरनं जमीनदोस्त केल्यानंतर मुंबईमधील आणि संपूर्ण ठाण्यातील राजकीय वातावरण तापले। तर उद्धव ठाकरेंच्या मुंब्रा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना ठाणे पोलिसांनी कलम 149 अन्वये प्रतिबंधात्मक नोटीस बजावली आहे। पवार कुटुंबांच्या भेटीवर शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली। राजकारणात कोणीच कोणाचा कायम शत्रू किंवा मित्र नसतो आणि दिवाळी निमित्तानं कुटुंबियांमध्ये भेट घडली असेल तर त्याचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही, असं संजय गायकवाड यांनी म्हटलेलं आहे। आणि किती गाठीभेटी झाल्या तरी राज्यातील सरकार हे भक्कम असल्याचा दावाही गायकवाड यांनी केलाय। धाराशिव जिल्ह्यामध्ये गावागावात जाऊन कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात येणार आहे आणि त्यासाठी आता गावागावात विशेष ग्रामसभा जिल्हाधिकारी येणार असून जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 41 लाख कागदपत्र तपासण्यात आली आहेत। तर यामध्ये 1200 ते 1500 कुणबी नोंदी आढळल्या आहेत। जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेल्या 4 दिवसांपासून कुणबी नोंदी शोधण्याचं काम सुरू आहे आणि गेल्या 4 दिवसात 1948 ते 1969 या वर्षातील त्या 1948 वर्षांपूर्वीच्या अशा एकूण 36,90,000 इतक्या अभिलेख तसंच कागदपत्रांच्या तपासणी करण्यात आली। यामध्ये 1,51,948 कुणबी जातीच्या नोंदी सापडलेल्या आहेत। सोलापूर जिल्ह्यामधल्या 13 लाख शासकीय कागदपत्रांची तपासणी करण्यात आली। जिल्ह्यातील महसूल, शालेय, जन्ममृत्यू तसंच शासकीय जुन्या कागदपत्रांचा यामध्ये समावेश आहे। तर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 6,000 कुणबी नोंदी आढळल्या आहेत। नागपूर जिल्ह्यामध्ये कुणबी मराठ्याच्या 46 नोंदी आढळल्यात। आतापर्यंत जवळपास 23 लाख कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे आणि या कागदपत्रांची तपासणी वेगानं करण्यात येते। नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात आतापर्यंत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून स्वतंत्र कार्यालयाची मागणी करण्यात आली नाही, तर वेगवेगळ्या कार्यालयाची मागणी न केल्यानं राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकाच कार्यालयात बसणार का असा सवाल उपस्थित होतोय आणि एकाच कार्यालयात बसून राष्ट्रवादी फुटली नसून एकत्रच आहे असं दाखवण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा सुरू आहे। ललित पाटील प्रकरणामध्ये ससूनचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर आणि ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर प्रवीण देवकाते चौकशी समितीला दोषी आढळलेत आणि डॉक्टर संजीव ठाकूर यांची विभागीय चौकशी करण्याचे आणि त्यांना पदमुक्त करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांनी दिले आणि डॉक्टर प्रवीण देवकाते यांचं निलंबन करण्यात आले। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यात आंबा आणि काजू पीक विम्याची प्रलंबित रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आमदार वैभव नाईक आणि सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटानं केलेल्या आंदोलनाला आता यश आलं आणि 34,000 शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे। नागपुरात कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया अर्धवट सोडून गेलेल्या डॉक्टरला जिल्हा शल्य चिकित्सकांनी नोटीस बजावली आहे। तर तेजराम भलावे या डॉक्टरनं कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत ही नोटीस देण्यात आली आहे। चहा न दिल्यामुळे डॉक्टर शस्त्रक्रिया अर्धवट सोडून गेले होते आणि न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं होतं। यंदा कांद्याच्या दरात वाढ होण्याची चिन्ह आहेत। तर मनमाड, नांदगावसह नाशिक जिल्ह्यामधील ग्रामीण भागात कांद्याच्या लागवडीमध्ये 40% घट झाल्याचं दिसून आलंय। तर पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा परिणाम रब्बी हंगामावर होणार आहे आणि त्यामुळे येत्या काळात कांद्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर दिवाळीच्या तोंडावर कापूस पिकावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला, त्यामुळे आता हवालदिल झालेल्या मुक्ताईनगर तालुक्यामधील चिंचखेडा इथल्या शेतकऱ्यांना कापूस पिकावर रोटावेटर फिरवलाय। तर कृषी विभागानं या प्रश्नाकडे लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। रत्नागिरीमधील मंडणगड शहराला पावसानं झोडपले। चिपळूण, मंडणगड या भागामध्ये जोरदार पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या भात पिकाचं मोठं नुकसान झालं आणि त्यामुळे आता शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण आहे। मुरबाडमध्ये रात्रीपासून अवकाळी पावसानं हजेरी लावली, त्यामुळे आता कापणी करून ठेवलेल्या भात पिकाचं मोठं नुकसान झालंय। तर बळीराजा संकटात सापडलाय। कोल्हापूरकरांना ऐन दिवाळीच्या तोंडावर मोठा दिलासा मिळाला आणि थेट पाईपलाईन योजनेचं पाणी कोल्हापुरात दाखल झालंय।
52 किलोमीटर अंतरावरून थेट पाईपलाईनद्वारे पाणी कोल्हापूरकरांना मिळणार आणि तब्बल 9 वर्षांनी ही योजना आता पूर्ण झाली आहे। तर पुईखडी इथल्या जलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये पाणी दाखल झालंय। धाराशिवमध्ये 219 लघु आणि मध्यम प्रकल्पामधील 16 मोठे प्रकल्प कोरडे ठार पडलेत आणि पाणीसाठा 60% आलाय। तर पाणीसाठा कमी झाल्यामुळे धाराशिवमधील रब्बी हंगाम धोक्यात आलाय आणि रब्बीचा पेरा घडण्याची शक्यता निर्माण झाली असून प्रशासनानं पाणी टंचाई लक्षात घेता आराखडा तयार केलाय। सिंधुदुर्गामध्ये अनधिकृतपणे मासेमारी करणाऱ्या पर्सेन बोटींवर कारवाई करण्यासाठी हालचाली सुरू आहेत। तर यासाठी आता 420 नॉटिकल वेग असणारी परदेशी बनावटीची गस्ती नौका डिसेंबर महिन्यात देण्याची ग्वाही राज्याचे मत्स्य आयुक्त अतुल पाटणे यांनी आमदार वैभव नाईक यांना दिली आहे। अवचित पडलेल्या पावसानं हवेचा दर्जा सुधारला आणि त्यासाठी यंत्रणांनी प्रयत्न केले नाहीत, त्यामुळे आता पावसाचे आभार माना असा टोला मुंबई उच्च न्यायालयानं लगावलाय। तसंच हवा प्रदूषणाच्या बाबतीत दिल्लीकर होण्याऐवजी मुंबईकरच राहू याची टिप्पणी करत खंडपीठानं फटाके वाजवण्याचा कालावधी आणखी 1 तासानं घटवण्याचा निर्णय कोर्टानं जाहीर केलाय। ग्रीन सिटी नागपूरच्या प्रदूषणानं धोक्याची पातळी ग्रीन सिटीनं गाठली आहे। एअर क्वालिटी इंडेक्सनं धोक्याची पातळी गाठल्यामुळे नागपूरकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे। तर मुंबई पुणेप्रमाणेच नागपूरकरांवर सुद्धा आता निर्बंध येण्याची शक्यता आहे आणि विदर्भामधील अकोला अमरावती देखील प्रदूषणाच्या विळख्यामध्ये सापडले। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीमधील पवित्र अशी मानली जाणारी इंद्रायणी नदी प्रदूषित झाली। तर नदीत शेजारील केमिकलयुक्त पाणी सोडल्यानं नदीतील पाण्यामध्ये फेस तयार झाला, त्यामुळे आता प्रदूषणाकडे लक्ष देण्याची मागणी स्थानिकांनी केली। संभाजीनगरमध्ये तापमानाच्या चढउतारामुळे वातावरणामध्ये बदल झाला, त्यामुळे आता साथीच्या आजारांना डोकं वर काढलंय। तर थंडी, खोकला, ताप यासारख्या आजारांना नागरिक हैराण झालेत। प्रशासनाला पूर्वसूचना न देता संभाजीनगर पालिकेमधील 91 कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अचानक काम बंद आंदोलन सुरू केलं होतं आणि हे कर्मचारी अत्यावश्यक सेवेमधील असल्यामुळे त्यांनी संपूर्ण शहराला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला, म्हणून प्रशासनानं त्यांना बडतर्फ करण्याचा निर्णय घेतलाय। दिवाळीचा पहिला दिवा लोक घरासमोर, ऑफिससमोर तसंच दुकानासमोर लावतात, मात्र पुण्यातील काँग्रेस कार्यकर्ते सचिन भोसले यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह पीएमपीएमएलच्या येरवडा इथल्या बस स्टॉपवर दिवे लावलेत। लाईट नसल्यामुळे इथल्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आणि याकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय। तर सोलापूर विद्यापीठाच्या पदवीच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांना 20 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे। शहर आणि त्याचबरोबर जिल्ह्यातील 35 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे। सोलापूर जिल्ह्यामधील 25,000हून अधिक विद्यार्थी परीक्षा देणार आहेत। जळगाव जिल्ह्यामध्ये आदिवासी घटक कार्यक्रमामध्ये यावल प्रकल्प कार्यालय राज्यात प्रथम आलाय। तर अर्थसंकल्पीय निधीमधून 30 कोटी 34 लाख रुपये निधी बीडीएसवर शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आला। यापैकी 6 नोव्हेंबरपर्यंत 16 कोटी 43 लाख रुपये निधी बीडीएसवर खर्च झालाय। प्राध्यापक नामदेवराव जाधव यांनी मराठा समाजाला चिथावणी देऊन शरद पवारांबद्दल चुकीचं आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलाय। त्यावरून राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला। तर प्राध्यापक नामदेवराव जाधव यांच्यावर कारवाईची मागणी केली जाते। ठाणे जिल्ह्यामध्ये चक्रीवादळ या विषयावर रंगीत तालीम भिवंडी तालुक्यातल्या पडघा इथं ठिकाणी घेण्यात आली। जिल्हा आपत्ती विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम परदेशी, उपविभागीय अधिकारी आणि प्रशासनाचे इतर कर्मचारी यावेळेस हजर होते आणि या प्रात्यक्षिकामध्ये गावातील लोकांना स्थलांतरित करून सुरक्षित आश्रयस्थानाच्या ठिकाणी ठेवलं जाणार आहे। पुण्यामधल्या जांभूळवाडी दरीपुलावर 4 वाहनांमध्ये भीषण अपघात झाला। या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर इतर काही जण जखमी झालेले आहेत आणि मोठ्या कंटेनरनं लक्झरी बस, टेम्पो आणि कारला धडक सुद्धा दिली आहे। तर गोंदियामधल्या माताटोली इथं घरफोडी झाली आणि एका घरातून 2 लाखांचा ऐवज चोरीला गेला। या प्रकरणी आता 3 आरोपींना पोलिसांनी बेड्या सुद्धा ठोकल्यात। आरोपींकडून 1,78,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। कुलाबा वांद्रे सिप्स मेट्रो 3 या मार्गिकेवरील आरएबीकेसी असा पहिला टप्पा डिसेंबर अखेरीस सुरू होईल असं एमएमआरसीनं स्पष्ट केलं होतं। मात्र आता हा टप्पा मार्च 2024 पर्यंत वाहतूक सेवेमध्ये दाखल होणार असल्याचं एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी जाहीर केलं। त्यामुळे आता मुंबईमधील पहिल्या भुयारी मेट्रोतून प्रवास करण्याचं मुंबईकरांचं स्वप्न आता लांबणीवर पडलंय।
तर पश्चिम रेल्वेवर आज रात्री मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि इतर अभियांत्रिकी कामं करण्यासाठी पश्चिम रेल्वेवर चर्चगेट मुंबई सेंट्रल दरम्यान रात्री आणि मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गिकेवरील सीएसएमटी, विद्याविहार, हार्बर मार्गावर रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे। डोंबिवली स्टेशन परिसराचा लवकरच कायापालट होणार आहे। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळे राज्य सरकारने या कामासाठी 8 कोटींचा निधी मंजूर केलाय आणि या निधीमधून डोंबिवली स्टेशन परिसरामध्ये एकूण 8 प्रवेशद्वार उभारले जाणार आहेत। तर येत्या 4 ते 5 महिन्यात हे काम पूर्णत्वास येईल अशी माहिती रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे। तर रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवरील प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने मोबाईल तिकिटांचा पर्याय प्रवाशांना उपलब्ध करून दिलाय आणि गेल्या काही महिन्यापूर्वी यूटीएस ॲप सतत अद्ययावत करण्यात आल्यानं मोबाईल तिकिटाची विक्री मोठी वाढ झाली आणि गेल्या महिन्यात 2.7 कोटी प्रवाशांनी यूटीएस मोबाईल ॲपचा वापर केलाय आणि ज्यामधून मध्य रेल्वेला 22.18 कोटींचा महसूल सुद्धा मिळाला। शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करता यावं यासाठी आता सौर कृषी पंप उपलब्ध करून देण्यासाठी पीएम कुसुम योजना राबवली जाते। यामध्ये महाराष्ट्रानं देशात आघाडी घेतली आणि आतापर्यंत 71,958 सौर पंप बसवण्यात आलेत। योजनेमध्ये राज्यांना 9,46,471 सौर पंप बसवण्यास मान्यता आहे। तर धाराशिव जिल्ह्यामध्ये 3 लाख लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे। जिल्ह्यामध्ये शहर आणि गाव पातळीवर प्रशासनाच्या वतीनं आनंदाचा शिधा वाटप करण्यास सुरुवातही झाली आहे। त्यामुळे आता गरिबांची दिवाळी ही गोड होणार आहे। शारदीय नवरात्र उत्सवामध्ये कोल्हापुरामधील अंबाबाई मंदिराच्या तिजोरीमध्ये तब्बल 1,36,62,196 कोटींची भर पडली आहे। उत्सव काळामध्ये 15 लाखांहून अधिक भाविकांनी अंबाबाईचं दर्शन घेतलंय आणि या भाविकांकडून मंदिरामधील देणगी पेटीमध्ये ही रक्कम टाकण्यात आली आहे। याशिवाय मंगळसूत्र, जोडवी, मणीसारखे दागिने अंबाबाई चरणी अर्पण करण्यात आले। नवरात्र उत्सवामध्ये तुळजाभवानी मंदिराला विविध माध्यमातून 5,06,89,846 रुपयांचं उत्पन्न हे दान मिळाले आणि नवरात्र उत्सव 15 ते 30 ऑक्टोबर दरम्यान साजरा झाला। तर देणगीतून 2,25,00,000 रुपये मिळाले। सिंहासन पेटीमधून 1 कोटी, मंदिरातील विविध दानपेट्यांतून आणि 1 कोटी विश्वस्त निधीमध्ये 23 लाख रुपये सुद्धा मिळालेत। याशिवाय 1 किलो सोनं आणि 17 किलो चांदीही मिळाली।